तर सध्या आपण बघतोय सलगच्या सुट्ट्या आलेल्या आहेत, न्यू इयर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेत। समुद्राबरोबरच खाडीमधील बोट सफारीला देखील पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, नारायणमळी येथील कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण आणि कायाकिंगला पर्यटकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय। यात रत्नागिरीमध्ये या ठिकाणच्या पर्यटनाचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कलैया यांनी घेतला। पाहूयात त्या ठिकाणची परिस्थिती। कोकणचं सौंदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावत असतं। इथले विस्तीर्ण समुद्र किनारा असतील, गर्द झाडी असतील, इथल्या पर्यटकांना नेहमीच खुणावतं। आणि आता यामध्ये भर पडली आहे ती कांदळवन सफारीची। आपण सध्या रत्नागिरीतल्या नाचणे गावामध्ये आहोत आणि या नाचणे गावामध्ये आपण पाहिलं तर कांदळवन सफारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। इथे आपल्याकडे विविध प्रकारचे पक्षी दाखवण्यात येतात आणि विविध प्रकारची कांदळवनाची जी झाडं आहेत त्यांची माहिती आम्ही आलेल्या यांना देतो, कस्टमरला देतो। रत्नागिरी घूमने आए हैं। कोंकण साइड इज़ वेरी ब्यूटीफुल। हमने बहुत सारे बीचेस देखे, घाट्स देखे और अभी हम खाड़ी में बोटिंग कर रहे हैं, तो इट्स अ मस्ट विजिट प्लेस। हाँ, मुझे काफ़ी अच्छा लगा यहाँ पे आके। अलग अलग झाड़ों के बारे में पता चला, बर्ड्स के बारे में पता चला और यहाँ पे बहुत शांति है, तो अच्छा लग रहा है। हा अनुभव एक वेगळाच आहे, कारण ह्या लोकांनी, स्थानिक लोकांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन केली आणि पर्यटनाच्या दृष्टीने रोजगार वाढवला। ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। असेच रोजगार नेहमी वाढवण्याचे प्रयत्न करतील। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।